महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला आता अखेर कायमचा ब्रेक लावण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेत शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन सरकारनं थांबवलं होतं। आता अखेर ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। या महामार्गाच्या प्रस्तावामुळे लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला काही जागांवर फटका बसला अशी चर्चा होती। त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेमध्ये होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। राजू, अगदी पाहतोय आपण, शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता, कारण जवळपास 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जात होता आणि कुठेतरी आता या महामार्गाला जे आहे तो ब्रेक लागलेला आहे। भूसंपादनाची जी काही अधिसूचना होती ती रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। MSRDC विभागाने आता हा तशा प्रकारचा प्रस्ताव तयार केलेला आहे, त्यावरती घेतलेले आहे आणि आता ही फाईल संपूर्णपणे जे आहे ते अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांच्याकडे जाईल आणि अंतिम जे आहे ते याला ब्रेक लागला आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर विधानसभेच्या अनुषंगाने हा मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण लोकसभेमध्ये याचा फटका बसला होता। अनेक ठिकाणी कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून जे आहे ते शेतकऱ्यांची नाराजी वाढलेली होती, त्यामुळे काही ठिकाणी याचा फटकाही सुद्धा महायुतीला बसला होता आणि त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घेतला झाल्याचं बोलत आहे। कारण जवळपास या महामार्गासाठी 27,000 हेक्टर जमीन जी आहे ती अधिकृत करण्याची जी आहे ती वेळ येणार होती आणि सगळी महत्वाची ज्या ठिकाणी महत्वाची पिकं घेतल्याचं अशा प्रकारची ही जमीन होती, त्यामुळे शेतकऱ्यांचा अनेक ठिकाणी या ठिकाणी विरोध पाहायला मिळत होता आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी हे जे आहे तो निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जात आहे। खरं तर पहिला आपण 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग होता, ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला। म्हणजे भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आलेला आहे। राजू, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।